नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। जळगाव खान्देश जिल्ह्यातील सावदा येथे लेखणी शास्त्र परिवाराची एक मुख्य बैठक संपन्न। सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी खान्देश निवासी संपादक माननीय मसूद खान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न करण्यात आली। यावेळेस मुख्य संपादक SK शेख, खान्देश विभागीय संपादक अतिक खान, उत्कृष्ट प्रसिद्ध समाजसेवक सोहेल खान सर आणि न्यू लोकनायक न्यूजचे संपादक हरी किसन जुमडे हे उपस्थित होते। सदर बैठकीत कार्यालयाचे उद्घाटन घेऊन आणि प्रसाराला घेऊन विशेष चर्चा करण्यात आली। बघूया एक झलक। तालुका लेखणी शास्त्र न्यूजचे संपादक माननीय सरदार शेख हे सावदा येथे मसूद खान यांचे निवासस्थानी आले, त्याबद्दल त्यांचा आम्ही हार्दिक अभिनंदन करीत आहे। दोन महिने आपल्याला इथं थांबायचं आहे। 2 महिन्यानंतर सावद्यामधून लेखणी शास्त्र न्यूज साप्ताहिक आणि लेखणी शास्त्र न्यूज चॅनलचा भव्य दिव्याचा ऑफिसचा उद्घाटन होणार आहे आणि पूर्ण हे जे काम आहे खानदेशापर्यंत हे आमचे निवासी संपादक मसूद खान साहेब हे पूर्ण टोटल बघणार आहे। आणि आम्ही केव्हाही समजा त्यांनी जर आम्हाला कुठलाही आश्वासन किंवा आदेश केला तर आम्ही लगेच त्यांच्यापर्यंत येऊ। आणि 2 शब्द आमचे संपादक साहेब हे बोलतील आमचे लेखणी शास्त्राचे निवास। नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत। आपण आलेलो या ठिकाणी जळगाव खान्देश जिल्ह्यातील सावदा येथे एक तात्काळ मीटिंगचे आयोजन केले होते। पाणी पावसामुळे काही प्रतिनिधी या ठिकाणी आमचे जमू शकले नाही, तरी एका विशेष मुद्द्यावर आपण लेखणी शास्त्राचे खान्देश निवासी संपादक माननीय मसूद खान सर यांच्या निवासस्थानी या ठिकाणी बसलेलो आहोत आणि ज्या ठिकाणी बसलेलो ही जागा आपण लेखणी शास्त्र कार्यालयासाठी नियोजित केलेली आहे। तर खान्देश विभागातील कार्याला गती कशी द्यायची, वृत्तपत्र दर आठवड्याला, कारण आपलं जे वृत्तपत्र आहे लेखणी शास्त्र हे भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र आहे आणि याला चालना या खानदेशामध्ये देण्याचे कार्य हे करत आलेले असून हे आमचे माननीय अतिक खान सर खान्देश विभागीय संपादक आणि निवासी संपादक आमचे मसूद खान सर, तसेच आम्हाला पाठबळ सर्वच प्रकारे आर्थिक प्रकारे शारीरिक मानसिक प्रकारे सर्व नियोजन करणारे आणि या ठिकाणी सहकार्य करणारे आमचे जे सावदा येथील लोकप्रिय असे समाजसेवक आहे माननीय सोहेल खान सर यांचा आम्हाला प्रमुख मार्गदर्शन आहे। या ठिकाणी मार्गदर्शक म्हटलं तरी चालतील, वयाने जरी बरोबरीचे असले तरी त्यांना राजकीय क्षेत्रातही भरपूर असं ज्ञान आहे आणि त्यांनीच आम्हाला ही चालना दिली की तुमच्या लेखणी शास्त्राचं जे कार्य आहे हे चांगलं आहे। त्यांना ते प्रेरित झाले आणि प्रेरित होऊन खान्देशमध्ये कार्यालय असावं, तर खानदेशातलं मुख्य केंद्रबिंदू आपण सावदा हे निवडलेलं आहे आणि त्यांच्या निवासस्थानालाच निवडलेलं आहे। तर लवकरच 2 महिन्याच्या आत या ठिकाणी कार्यालयाला सुरुवात होणार असून एक जंगी सुरुवात होणार आहे आणि खानदेशमधील सर्व जे माझे पत्रकार मित्र आहेत किंवा जे नवीन पत्रकारिता क्षेत्रामध्ये येण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी यांच्या मसूद खान सर निवासी संपादक यांच्याशी संपर्क साधावा आणि लवकरच आपल्या सेवेमध्ये या कार्यालयाला सुरुवात होऊन लेखणी शास्त्राचा चांगला जंगी कारभार या ठिकाणी सुरुवात होणार आहे असे आश्वासन मला खान्देश विभागीय संपादक अतिक खान सर आणि मसूद खान सर निवासी संपादक यांनी दिलेले आहे। आणि चर्चेचा विषय हाच होता की आपल्याला खानदेशमध्ये लेखणी शास्त्राचा प्रसार कसा करायचा या मुद्द्यावर जेमतेम आपलं बोलणं झालेलं आहे आणि लवकरच आपल्याला खानदेशातील विविध बातम्या या ठिकाणी बघायला तर मिळत आहेतच। यापुढे सुद्धा खानदेशातील घडामोडी या अचूक घडामोडी तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळतील। तर सर्वांना माझी एकच विनंती आहे की सदर लेखणी शास्त्र न्यूज चॅनलला आपण पसंत करत आलेला आहात, तर अजून त्यांना पसंती मिळावी आणि सदर चॅनलला आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहावं। आपलं प्रेम आमच्यावर अशाच वर्षाव करत राहा। आम्ही आपल्या सेवेत तसेच खमंग आणि सत्य बातम्या प्रकाशित करू। एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय संविधान।